आई. अगदी दोनच अक्षरी शब्द आहे, पण तिला समजून घेताना अगदीच आपले 7ही जन्म कमी पडतील. अशी असते आई. तर आज माझ्या कवितेचं नाव आहे, आई कोणाला समजते. संकट कितीही आली तरी ती खंबीरपणे उभी राहिली. समोर कोणीही येवो ती मात्र झटत राहिली. पण आई, कधीतरी तू सुद्धा निवांत बस ना. आमचं सोड ग, पण कधीतरी तू मनसोक्त हस ना. आमची सोडून तूही कधीतरी स्वतःची काळजी कर ना. अगं थकलीस कितीही तरी तू मात्र झटतच राहते. अगं थकलीस कितीही तरी तू मात्र झटतच राहते. पण इतकं सगळं करूनही आई कोणाला समजते. तिच्या ताटातला घास ती आपल्यासाठी काढून ठेवते. सकाळी डब्याची धडपड ती आपल्यासाठी करते. रात्रंदिवस एक करते. ताप आलास तर उशाशी रात्र बसून काढते. पण इतकं सगळं करूनही आई कोणाला समजते. आपल्या लाख चुका ती बाबांपासून लपवण्याचा प्रयत्न करते. आपल्यावरचा ओरडा ती स्वतःवर घेते. इतकं सगळं करूनही आई कोणाला समजते. आपल्या आधीत तिचं ताट कधीच भरत नाही आणि तिच्या आवडीने तिचं ताट कधीच सजत नाही. तिच्या अंगावर सणासुदीला तिच्या आवडीची साडी सुद्धा नसते. पण ती मात्र झटत राहते, स्वतःच्या इच्छा मारत राहते. आणि इतकं सगळं करूनही आई कोणाला समजते. पण आई, मलाही कधीतरी तुझी आई होऊन पाहायचं. तुला काय हवंय नकोय हे सगळं तुला जवळून विचारायचं. जशी तू माझी काळजी करते अगदी तसंच तुला सुद्धा जपायचंय. तुझी आवड निवड अगदी सगळं सगळं काही मला स्वतःहून तुला विचारायचं. रोज तिनेच का विचारावं, मला जेवलास का, जेवलीस का, कशी आहेस. कधीतरी आपणही तिला स्वतःहून विचारा ना. खरं तर अवघड नाहीये आईला समजून घेणं. फक्त दोन खयालीचे शब्द तिलाही विचारा ना. आजचा दिवस कसा होता ग तुझा, ते कधीतरी तुला प्रेमानं विचारा ना. पण सगळं सगळं करत राहते ती. झटत राहते, मरत राहते, स्वतःच्या इच्छा मारत राहते. आणि खरंच 7 जन्म कमी पडतील पण आई कोणाला समजते. 7 जन्म कमी पडतील पण आई कोणाला समजते. माझ्याकडून त्या प्रत्येक स्त्रीला, त्या आईला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आतापर्यंत प्रत्येक आईने जे स्ट्रगल केलंय, जे सॅक्रिफाईस केलंय, त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्यामुळेच कदाचित असं म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. प्रत्येक स्त्रीला, आईला पुन्हा एकदा हॅपी वुमन्स डे. थँक्यू.